सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी नागरी सेवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण सर्व लोक आहोत आणि भारताचं संविधान ज्यावेळेस तयार झालं त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या विषयांवर जे आपले विचार व्यक्त केले त्यावेळी विचार व्यक्त करताना या देशाला एक नागरी सेवा असली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्यांनी व्यक्त केला होता आणि त्याच्या पाठीमागे त्यांनी ही भूमिका मांडली होती की देशामध्ये अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून आपण देशाचा समतोल अशा प्रकारचा विकास करू शकू। एक देशाचं केंद्र आहे, केंद्रीय सरकार आहे, मध्यवर्ती सरकार आहे आणि त्या मध्यवर्ती सरकारच्या आजूबाजूला राज्यातली सरकार आहेत। या सगळ्यांमधला दुवा ह्या अखिल भारतीय सेवेचा अधिकारी असला पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी त्यावेळी मांडले होते आणि त्यातून आपल्याला कल्पना आहे की देशामध्ये अखिल भारतीय सेवा सुरू झाली आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज आपल्याला ती सेवा पाहायला मिळते। राज्यसेवेचे अधिकारी आहेत, अखिल भारतीय सेवेचे अधिकारी आहेत, हे सगळे अधिकारी मिळून देशाला आणि त्या राज्याला प्रगतीकडे नेण्याचा प्रयत्न करत असतात।